वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आता आणखी एका गँगवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। रघुनाथ फड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। बीडचे अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडून ही आता थेट ॲक्शन घेण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील याबाबत पोस्ट लिहिली आहे। परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी असलेल्या सहदेव सातभाई यांच्यावर 18 ऑक्टोबर 2023 साली हा हल्ला झाला होता। लोखंडी रॉड, फरशी व काठीने या शेतकऱ्याला गंभीर जखमी करण्यात आला होता। त्याचबरोबर सातभाई यांच्या जवळील 2,70,000 रुपये देखील जबरदस्तीनं काढून घेण्यात आले होते। याच प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी आरोपींविरोधात मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या टोळी प्रमुख रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गित्ते आणि ज्ञानोबा गित्ते यांच्यावर खुनाचा गुन्हा आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पाठवलेल्या प्रस्तावानंतर आता या सगळ्यांच्या विरोधात मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या टोळीतील सर्वजण हे वाल्मिक कराडचे समर्थक होते। गोट्या गिते हा तर वाल्मिकला पुण्यातून बीडला आणताना त्याच्या ताफ्यात होता, तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड व गित्ते गँग यांच्यात झालेल्या वादाचे कारण देखील होता। या गँगबरोबरच इतर गँगवर देखील आता कावत यांनी मोकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे।